Hello dear student, I am Mr. Balaji Ingri. I welcome you on my YouTube channel. Dear student, today we are going to learn 4.2 To Serve with Love, a novel written by E.R. Braithwaite. Dear student, before it we have seen about the summary of the novel, theme of the novel and synopsis of the extract. Dear student, today we are going to learn chapter number 17. Dear student, we know that To Serve with Love is an autobiographical novel. It deals or it speaks about the true events of author's life. Dear student, there are 22 chapters in this novel and today we are going to learn chapter number 17. तर या नॉव्हेलमध्ये एकूण 22 चॅप्टर आहेत आणि हे चॅप्टर नंबर 17 आज आपण अभ्यासणार आहोत. Dear student, in 1967 the novel was made into a film. इसवी सन 1967 मध्ये या कादंबरीवर एक चित्रपट सुद्धा टू सर्व विथ लव या नावानं प्रसिद्ध झाला. Dear student, To Serve with Love is a beautiful novel, speaks about a teacher's life or a narrator's life. So let's go to see chapter number 17. To Serve with Love, chapter 17. The half-yearly report of the Student Council was on November 15th. आता पहा, स्टुडंट काउन्सिलनं म्हणजे विद्यार्थी परिषदेने काय केलं होतं, 6 माहीचा म्हणजे अर्ध वर्षाचा रिपोर्ट अहवाल सादर करण्याचं 15 नोव्हेंबरला ठरवलेलं होतं. अँड वॉज वन ऑफ द इम्पॉर्टंट डेज इन द कॅलेंडर ऑफ ग्रीन्सलँड स्कूल. आणि ती तारीख ग्रीन्सलँड शाळेच्या साठी खूप महत्त्वाची होती. ग्रीनस्लेडसाठी ती तारीख खूप 15 नोव्हेंबर खूप महत्त्वाची. त्या वर्षी 6 माहीचा रिपोर्ट म्हणजे अर्ध वर्षाचा रिपोर्ट विद्यार्थी परिषदेद्वारा अहवाल सादर करण्यात येणारा होता. आय हॅड हर्ड क्वाईट अ डील अबाउट दीज ओकेजन्स. आणि मी सुद्धा त्या प्रसंगाबद्दल थोडंफार ऐकून होतो. अँड बिकम ॲज एक्सायटेड ॲज द चिल्ड्रन ॲज द डे अप्रोच्ड. आणि मी सुद्धा विद्यार्थ्यासारखंच त्या दिवसाची आतुरतेने काय करत होतो, वाट पाहत होतो. एक्सायटेड म्हणजे आतुरतेने किंवा उत्कंठतेने. आय हॅड हर्ड इट वॉज एंटायरली देअर डे, अरेंज्ड, प्रेझेंटेड अँड कंट्रोल्ड बाय देम. आणि तो दिवस पूर्णतः विद्यार्थ्याच होता. विद्यार्थ्यांनी प्रोग्रामची तयारी केली होती, तेच प्रेझेंट करणार होते आणि त्यांचंच नियंत्रण त्या कार्यक्रमावर होतं. म्हणजे विद्यार्थ्याकडून विद्यार्थ्याद्वारे आणि विद्यार्थ्यासाठी आखलेला तो प्रोग्राम होता. आय ऑब्झर्व्ड द ॲक्टिव्हिटीज ऑफ माय क्लास ॲज दे प्रिपेअर्ड फॉर इट, नथिंग विथ प्राईड, द बिझनेस लाईक वे इन विच टास्क वेअर अलोकेटेड अँड फिटेड इनटू अ नीट प्रोग्राम. आता पहा, माझ्या वर्गाची तयारी मी काय करू पाहून एक मला प्रकारचा अभिमान झाला होता. आणि व्यावसायिक पद्धतीने विद्यार्थ्यांनी काय केली होती, कामाची वाटणी केली होती. आणि ते सगळं पाहून मला या विद्यार्थ्याचा प्राऊड फील होत होता, असा हा आपला नॅरेटर म्हणतो. देअर वेअर विस्पर्ड कॉन्फरन्स विथ मेंबर ऑफ अदर क्लासेस इन द अरेंजमेंट ऑफ इट. आणि त्या कार्यक्रमाच्या नियोजनाविषयी मुलामध्ये काय करत होती, हलक्या आवाजामध्ये, दबक्या आवाजामध्ये त्यांच्या हळूवार अशा बैठका होत होत्या, एकमेकांसोबत चर्चा होत होती. ऑन दॅट डे देअर वॉज नो असेंब्ली. आणि त्या दिवशी असेंब्ली म्हणजे विधानसभा, म्हणजे तो कार्यक्रम सोडून दुसरा कुठलाच त्या दिवशी शाळेमध्ये कार्यक्रम नव्हता किंवा कुठलीच ॲक्टिव्हिटी होणार नव्हती. द चिल्ड्रेन अराइव्ड स्मार्टली ड्रेस्ड अँड पॉलिश्ड अँड मिस जोसेफ अँड डेनॅम हू सिम्ड. आणि त्या दिवशी मुलं खूप छान तयार होऊन आली होती. त्यांचे कपडे खूप रुबाबदार होते, स्मार्टली होते, पॉलिश करून आले होते मुलं. एक प्रकारचं त्यांच्या खूप सजून ढजून त्या दिवशी आलेले होते. आणि त्या कार्यक्रमाचे जे प्रमुख होते, कोण होते,
मिस जोसेफ आणि डेनहॅम who seemed to be important officials for the occasions. आता पहा, त्या कार्यक्रमाचे जे प्रमुख महत्त्वाचे जे अधिकारी होते, म्हणजे कार्यक्रमाचं सगळं नियोजन त्यांच्याकडे होतं. हे कोण होते? डेनहॅम आणि जोसेफ, मिस जोसेफ आणि डेनहॅम. मूड about among their colleagues, ensuring that each one was ready to play her part. आता पहा, कलिग्स म्हणजे मित्र, त्यांचे सहकारी. तर ह्या सगळ्या सहकाऱ्यांना ते सहकार्यामध्ये जाऊन भेटत होते, त्यांच्यामध्ये जाऊन फिरत होते आणि सगळ्यांनी आपलं काम चोख पार पाडत आहेत की नाही याचं ते काय करत होते? इन्शुअरिंग, खात्री करून घेत होते. बेल रंग at 10 AM and everyone trooped into the auditorium to sit together in class. आता ट्रुप्ड म्हणजे काय? मार्चड म्हणजे जात होते, चालत जात होते. ऑडिटोरियम म्हणजे इथं सभागृह. आणि 10 वाजले, शाळेची घंटा वाजली आणि सगळेजण आपापल्या क्लासनुसार, आपापल्या वर्गानुसार सभागृहामध्ये रांगेत ओळीनं जाऊन बसले होते. म्हणजे पहिला वर्ग, दुसरा वर्ग, तिसरा वर्ग असं त्यानुसार तिथं ते जाऊन बसलेले होते, एकत्र जाऊन बसले. मी जोसेफ अँड डेनहॅम, द टू मोस्ट सिनियर स्टुडंट, sat on the stage on one each side of Mr. Florian, who as soon as everyone was seated and silent stood and addressed the school. आता पहा, तर स्टेजवर काय झालं? आपले हे मिस जोसेफ आणि डेनहॅम हे सगळ्यात सिनियर विद्यार्थी होते, म्हणजे वरिष्ठ विद्यार्थी होते. आणि हे दोघंही जण काय झाले होते? जे मिस्टर फ्लोरियन होते, या फ्लोरियनच्या दोन्ही बाजूला दोघं जण बसले होते. एकीकडून मिस जोसेफ बसल्या होत्या आणि एकीकडून हा आपला डेनहॅम बसला होता. आता काय झालं? who as soon as everyone was seated and silent stood and addressed the school. आता पहा, मिस्टर फ्लोरियन हे उभे राहिले तेव्हा सगळे जण काय झालं की शांत बसले. आणि फ्लोरियनने काय केलं? एक ॲड्रेस म्हणजे स्पीच दिलं, भाषण दिलं. त्यांनी काय म्हणले ते पाहू. ही स्पोक ॲट लेंथ reiterating the aims and policy of the school and of the important contribution each child could make to the furtherance of those aims. आता इथं फर्दरन्स म्हणजे एक प्रकारचं अचिव्हमेंट, एक प्रकारचा प्रोग्रेस. आणि रिट्रेटिंगचा अर्थ एक प्रकारचं पुन्हा पुन्हा सांगणे, त्याला रिपिटेटिंग असं म्हणतो आपण, रिपिटेशन करणे. आता पहा, मिस्टर फ्लोरियन हे काय झाले होते? भाषण देण्यासाठी उभे राहिले होते, त्यांना स्पीच देण्यासाठी उभे राहिले. तेव्हा सगळा वर्ग शांत बसला होता. आणि मग आता फ्लोरियन काय म्हणाले हे आता पाहू. आता पहा, फ्लोरियनने काय केलं होतं? शाळेचे सगळे जे ध्येय धोरणं आहेत, एम्स अँड पॉलिसी, याच्याबद्दल त्यांनी सांगलं. त्याचप्रकारे प्रत्येक विद्यार्थ्याचं योगदान शाळेसाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे त्यांनी सांगितलं. आणि त्याचप्रकारे त्यांनी काय केलं? प्रत्येक विद्यार्थ्याचं योगदान शाळेसाठी किती महत्त्वाचं आहे त्यांनी सांगितलं. आणि पुढे त्यांनी काय सांगलं? ही गेव प्रेज वेअर एव्हर इट वॉज इंडिकेटेड बट इन्सिस्टेड दॅट देअर वॉज इट अ ग्रेट डील टू बी डन. आता पण त्यांनी सांगलं की योग्य त्या ठिकाणी त्यांनी काय केलं? प्रत्येकाची स्तुती केली. आणि त्या आणखीन पुढे सांगलं बट इन्सिस्टेड दॅट देअर वॉज इट अ ग्रेट डील टू बी डन. आणि पुढे आपल्याला याच्यापेक्षा खूप काहीतरी चांगलं करायचं आहे हे त्यांनी सांगितलं. काय सांगितलं त्यांनी? बाय देमसेल्फ toward a general improvement in conduct, cleanliness and the pursuit of knowledge. आता पहा, त्यांनी काय केलं की प्रत्येकानं आपलं कंडक्ट म्हणजे आचरण, क्लिनलीनेस म्हणजे स्वच्छता आणि नॉलेज म्हणजे ज्ञान मिळवणे,
हे याच्यामध्ये आणखीन काय केली पाहिजे, आपण परस्यूट केलं पाहिजे, त्याचा पाठलाग केला पाहिजे, त्याचा पुरवठा केला पाहिजे, त्याच्यामध्ये प्रोग्रेस केला पाहिजे, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. ॲज आय लिसनड आय रिअलाइज्ड दॅट धिस मॅन वॉज इन नो वे रिमोट फ्रॉम ही स्कूल. रिमोट म्हणजे दूर असणे. आणि जेव्हा मी त्यांचं भाषण ऐकत होतो तेव्हा मला वाटलं की हा माणूस साठी मनाने किती शाळेच्या जवळ आहे, मनाने किती शाळेसाठी एकरूप आहे असं मला वाटत होतं. हिज रिमार्क्स ऑल शोड दॅट ही आयडेंटिफाईड हिमसेल्फ विथ इट अँड एव्हरीवन इन इट. आणि मला त्यावेळेस जाणवलं की तो माणूस शाळेपासून मनानं किती जवळ आहे याची मला जाणीव झाली. आणि त्यांच्या बोलण्यातून तो शाळेशी किती जोडला गेला आहे, शाळेशी किती एकरूप आहे, शाळेशी त्यांची किती बांधिलकी आहे, हे मला त्या मिस्टर फ्लोरी यांच्या बोलण्यामधून दिसून येत होतं. हे त्यांचे शाळेचे हेड होते. आता पुढे काय झालं पाहू. ही देन विश्ड देम सक्सेस विथ द काउन्सिल मीटिंग अँड लेफ्ट द स्टेज टू ट्रेमेंडस अप्लॉज. अप्लॉज म्हणजे टाळ्या. आणि मग काय झालं, त्यांचं भाषण झालं. मग त्यांनी काय केलं की या आपली ही काउन्सिल मीटिंग जी होती, म्हणजे याला काय म्हटलं जाते मराठीमध्ये परिषद बैठक, ह्या सगळ्याच्यासाठी त्यांनी काय दिल्या, शुभेच्छा दिल्या आणि टाळ्याचा कडकडाट झाला आणि त्यांनी आपली रजा घेतली, म्हणजे ते आपल्या जागेवर जाऊन बसले. अशा प्रकारे मिस्टर फ्लोरियनचं स्पीच एकदम सक्सेस झालं. थिंग्स नाऊ मूव्ड क्विकली इनटू गिअर. गिअर म्हणजे स्पीड. इथं आता पुढच्या घटना मात्र खूप फास्ट होऊ लागल्या. फर्स्ट मिस जोसेफ स्टूड अप अँड गेव अ शॉर्ट एक्सप्लेनेशन ऑफ द काउन्सिल्स पर्पज अँड इट्स ॲक्टिव्हिटीज. आता पहा, सर्वप्रथम काय झालं की मिस जोसेफ हे उभ्या राहिल्या आणि त्यांनी परिषदेचा उद्देश सांगितला आणि त्याने काय झालं, त्यांच्या कामाबद्दल थोडीशी माहिती दिली. इच क्लास वुड रिपोर्ट थ्रू इट्स रिप्रेझेंटेटिव्ह ऑन द स्टडीज परस्यूड ड्युरिंग द हाफ इयर विच बिगॅन आफ्टर ईस्टर, अ रिप्रेझेंटेटिव्ह हॅव्हिंग बीन चूजन फॉर इच सब्जेक्ट. आता पहा, तर आता यांचे 6 मे सत्र झालं होतं. आता ईस्टर नंतर पुढचं सत्र सुरू झालं होतं आणि प्रत्येक विद्यार्थ्याला काय करायचं होतं, आज आपला रिपोर्ट अहवाल सादर करायचा होता आणि त्या अभ्यासक्रमाचा एक प्रतिनिधी निवडलेला होता. प्रत्येक वर्गाचा एक प्रतिनिधी निवडलेला होता आणि तो प्रतिनिधी त्या विषयाचा अहवाल काय करणार होता, सादर म्हणजे तिथं प्रेझेंट करणार होता. When all the class had completed their reports, a panel of teachers would be invited to occupy the stage and answer questions from the body of the hall on matters arising out of the various reports. आता पहा, पॅनल म्हणजे समिती. आता काय झालं होतं की या विद्यार्थ्याचं जे अहवाल सादर झाल्याच्या नंतर एक व्यासपीठ केलं होतं आणि त्या व्यासपीठावर एक शिक्षकाच्या पॅनलला म्हणजे समितीला तिथं बोलवण्यात आलं होतं आणि या अहवालातून समोर आलेले जे प्रश्न होते त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं काम या समितीमधल्या पॅनलमधल्या टीचरचं होतं. द सिलेक्शन ऑफ द पॅनल ॲज विथ एव्हरीथिंग एल्स वॉज इंटायरली ॲट द डिस्क्रेशन ऑफ द चिल्ड्रेन अँड नो मेंबर ऑफ द स्टाफ न्यू आयदर हाऊ मेनी or which teacher would be invited to sit. आता पहा, या पॅनलमध्ये जे निवडण्यात आलेले जे शिक्षक होते, हे शिक्षक सगळं त्या शिक्षकाची निवडीची जी प्रोसेस ही सगळी विद्यार्थ्यांनीच केली होती आणि त्यामुळं शिक्षकामधल्या किंवा शिक्षक स्टाफमधल्या कोणालाच त्याची कल्पना नव्हती की आपल्यापैकी कोणाला तिथं बोलावलं जाईल आणि कोणाची निवड केली जाईल याची कुठल्या शिक्षकाला कल्पना नव्हती. हे सगळं कार्यक्रम विद्यार्थ्यांनी अरेंज केला होता आणि विद्यार्थीच आपले शिक्षक तिथे निवडणार होते. द रिपोर्ट्स बिगॅन विथ द लोएस्ट ऑर यंगेस्ट क्लास फर्स्ट. आणि रिपोर्ट वाचण्याची सुरुवात अगदी लहान मुलांपासून झाली, एकदम छोट्या वर्गापासून झाली आणि त्या There were mainly 12 years old
हू हॅड जॉईंड द स्कूल द प्रिव्हियस समर. आणि हे विद्यार्थी होते, याचं वय फक्त 12 वर्ष त्यांचं वयोगट होता. आणि हे मुलं अगोदरच्या वर्षीच उन्हाळ्याच्या सत्रामध्ये शाळेमध्ये त्यांनी काय केलं होतं, प्रवेश घेतलेला होता. अशी छोटी छोटी मुलं होती आणि त्यांच्यापासून अहवाल वाचनाची सुरुवात झालेली होती. मोस्ट ऑफ देम वेअर शाय, अँड शाय म्हणजे लाजाळू, अँड रॅदर फ्रायटनड, आणि त्याच्यापैकी बरेचसे लाजत होते, काही घाबरले होते. ॲट स्टँडिंग अप बिफोर द एंटायर स्कूल, आता सगळ्या शाळेच्या समोर म्हणजे सगळ्या विद्यार्थ्याच्या पुढे माईकजवळ जाऊन आपला अहवाल सादर करणं, हे विद्यार्थी घाबरलेले होते, हे विद्यार्थी लाजत होते, कारण की त्याचा प्रथमच त्यांच्या आयुष्यातला हा क्षण होता. बट नेव्हरदलेस दे मॅनेज्ड इट टेडिबली, आणि स्तुती करण्यासारखं त्यांनी काय केलं होतं, एक छान असं क्रेडिबली म्हणजे कौतुक करण्यासारखं त्यांनी सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या होत्या. दे हॅड बीन न्यूली इंट्रोड्युस्ड टू द डिफिकल्टीज ऑफ सिकिंग इन्फॉर्मेशन फॉर देमसेल्फ, आणि त्यांनी प्रथमच अनेक अडचणींना तोंड करून काय केलं होतं की स्वतःहून माहिती गोळा केली होती. सो देअर रिपोर्ट वॉज अंडरस्टँडेबल रॅदर शॉर्ट, आणि म्हणूनच त्यांचा अहवाल हा कसा होता, शॉर्ट होता, एक संक्षिप्त थोडक्यात होता, आणि आपण काय करू शकतो, समजून घेऊ शकतो, कारण की त्यांचं फर्स्ट अटेम्प्ट होता, फर्स्ट त्यांचा टाइम होता. क्लास आफ्टर क्लास वॉज रिप्रेझेंटेड, अँड इट वॉज ऑब्वियसली दॅट विथ इच सक्सिडिंग टर्म देअर वॉज अ मार्क्ड डेव्हलपमेंट. इन देअर ॲबिलिटी टू एक्सप्रेस देमसेल्फ. आता एकामागून एक वर्गाचे रिप्रेझेंटेटिव्ह येत होते, आपला अहवाल सादर करत होते, आणि पुढच्या सेमिस्टरमध्ये आपण कशा पद्धतीनं आपल्या गोष्टीमध्ये प्रोग्रेस करू हे त्यांनी सांगत होते. आपल्या गोष्टीमध्ये सुधारणा झाल्याचे त्यांच्या दिसून येत होतं, कशा पद्धतीचं प्रोग्रेस, त्यांचा ॲबिलिटी, त्याची पात्रता त्यातून दिसून येत होती. मच ऑफ द वर्क was rather elementary, but to them it loomed large because they understood it and something of its relationship to themselves. आता पहा, बरेचसे काम कसं होतं, एलिमेंटरी म्हणजे बेसिक, प्राथमिक स्वरूपातलं काम होतं. आता लूम्ड म्हणजे अपियर म्हणजे स्पष्ट, म्हणजे अपियर्ड म्हणजे काय, दिसून येणे आपल्याला. आणि मग आता हे सगळं काम जे होतं हे एलिमेंटरी बेसिक स्वरूपाचं होतं, मात्र आपण त्यांच्यातील जे परस्पर संबंध होते, त्यांच्यातले रिलेशनशिप काय होते, परस्पर संबंध हे जाणून घेण्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं होतं. आणि या अहवालामध्ये पुढे काय सांगलं आपण आता हे पाहू. थ्रू आउट ऑल द रिपोर्ट्स द एम्फसिस म्हणजे भर देणे, ट्रेस वॉज ऑन व्हॉट दे अंडरस्टूड रॅदर दॅन. पहा, या सगळ्या अहवालामध्ये एका गोष्टीवर मात्र खूप भर दिला होता. काय होता, वॉज ऑन व्हॉट दे अंडरस्टँड, ते काय शिकले, ते त्यांनी काय समजून घेतलं, रॅदर दॅन ऑन व्हॉट दे वेअर एक्सपेक्टेड टू लर्न. पहा, त्यांनी काय समजून घेतलं हे खूप महत्वाचं होतं. म्हणजे ते काय शिकले यापेक्षा विद्यार्थ्यांनी स्वतः काय काय समजून घेतलं, त्यांना कोणकोणत्या गोष्टीची जाणीव झाली होती, हे खूप महत्वाचं होतं, आणि या गोष्टीवर थोडासा भर देण्यात आला होता. When the turn of my class came, I sat up anxiously. आणि मग आता काय झालं, आपल्या नॅरेटिव्हच्या वर्गाची पाळी आली. मग आता याला काय हे झालं, पाळ्याचा यांचा वर्गाचा नंबर आला, आणि मी सेटअप अनेक्सियसली म्हणजे मी काय झालो, थोडंसं काळजीनं सावरून बसलो, म्हणजे काळजीनं चिंतातुरपणे, अनेक्सियसली म्हणजे काळजीने चिंतातुरपणे बसलो. फ्रॉम द लिस्ट he held in his hand, Denham called out the names of representative together with the subject on which they would report. आता पहा, मग आता डेनहॅम यांच्या वर्गाचा जो प्रमुख विद्यार्थी होता, त्यांनी काय केलं, आपल्या हातामध्ये यादी घेतली, आणि यादीनुसार तो काय करू लागला, प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव तो सुरू करू लागला. आणि ते नाव कसं होतं, तो
रिप्रेझेंटेटिव्ह आणि तो कोणत्या विषयाचा रिपोर्ट सादर करणार, म्हणजे कोणत्या विषयाचा रिपोर्ट तो सादर करणार, कोणत्या विषयाचा अहवाल सादर करणार हे ते यादीमधून दिसत होतं. पॉटर अर्थमॅटिक, पॉटर हा अर्थमॅटिक म्हणजे अंकगणिताविषयी आपला रिपोर्ट सादर करणार होता. सॅपियानो नेचर स्टडी म्हणजे निसर्ग अभ्यास, सॅपियानो निसर्ग अभ्यासाविषयी आपला रिपोर्ट सादर करणार होती. मिस पेग अँड जॅक्सन जिओग्राफी, मिस पेग आणि जॅक्सन हे भूगोलावर आपला रिपोर्ट सादर करणार होते दोघं मिळून. मिस डेअर अँड फर्मन फिजिओलॉजी, फिजिओलॉजी म्हणजे शरीरशास्त्र, मिस डेअर अँड फर्मन हे शरीरशास्त्रावर आपला रिपोर्ट सादर करणार होते. मिस डॅड हिस्ट्री, मिस डॅड हे इतिहासावर आपला रिपोर्ट सादर करणार होते. डेनहॅम पीटी अँड गेम्स, डेनहॅम हा पीटी म्हणजे शारीरिक शिक्षण आणि गेम्स म्हणजे क्रीडा याच्यावर आपला रिपोर्ट सादर करणार होता. मिस जोसेफ डोमेस्टिक सायन्स गृहविज्ञान, या मिस जोसेफ डोमेस्टिक सायन्स या विषयावर काय करणार होते, आपला रिपोर्ट सादर करणार होते. सो डिअर स्टुडंट, टुडे विल स्टॉप हिअर द रिमेनिंग पार्ट ऑफ दिस नॉवेल. वी शॅल सी ऑन in our next video. So share this video, like this video and subscribe this video. सर विद्यार्थी मित्रांनो, की तुम्हाला चांगला अभ्यास करण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला सुद्धा पाठवा, कारण काय तुम्हाला यासाठी नोटिफिकेशन मिळतील आणि तुम्हाला अभ्यास करण्यासाठी या व्हिडिओची नक्कीच मदत होईल. सो टेक केअर, डू युअर स्टडी रेग्युलरली. गुड बाय, थँक्यू.